एक माणसाच्या पापाचा परिणाम संपूर्ण राष्ट्रावर झाला. एक पाप मनुष्याचा, त्या एका पापाचा, एका माणसाचा परिणाम संपूर्ण राष्ट्रावर झाला. शाऊल त्यावेळी जिवंत नव्हता, तरी त्याच्या पापाचा परिणाम पुढच्या पिढीला भोगावा लागला. तुमच्या पापाचा परिणाम तुमच्या कुटुंबाला भोगावा लागेल, तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत भोगावं लागेल. हे लक्षात ठेवा, तुम्ही लक्षात ठेवा. प्रेज लॉर्ड. पाप फक्त वैयक्तिक राहत नाही, त्याचा परिणाम दिसून येतो. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही आणि मी पाप करतो, ते एकटं राहत नाही, त्याचा परिणाम येणाऱ्या दिवसात दिसून येईल किंवा दिसतो. तो कुटुंबावर दिसतो, तो चर्चवर दिसतो. हालेलुया. तुम्हाला माहित आहे का, अनेक देवाचे सेवक पापात पडले, व्यभिचारात पडले. एक पत्नी असून त्यांनी 2-2, 3-3 पत्नी केला. त्याचा सगळा परिणाम चर्चवर दिसून आला. चर्चमध्ये लोक राहिले नाही, चर्च फुटलं, चर्च संपलं. हे पापाचे परिणाम तिथं बघायला भेटतात. हालेलुया. मी माझ्या डोळ्याने अनेक अशा गोष्टी पाहिलेल्या आहेत, चर्च फुटताना, पडताना पाहिलेले. एक पास्टर देवाच्या सेवक पडला, त्यावेळेस त्याचे परिणाम पूर्ण चर्चला भोगावा लागले. हालेलुया. तितर होऊन जातात लोक, हे चर्चला भोगावं लागतात. हालेलुया. म्हणून मी जे सांगत आहे ना, शेवटच्या काळात खोटे भविष्यवक्ते येतील, त्यांच्यापासून आपण सांभाळायला पाहिजे. काल एका फोनवरती एका देवाच्या सेवका संगती मी बोलत होतो. त्यांनी सांगितलं की पुण्यामध्ये गाजलेले सेवक, भविष्यवक्ते प्रॉफेट, एका पुण्यामध्ये सभा होती आणि त्या सेवकाला बोलवलं, त्यांच्या मिनिस्ट्रीच्या लोकांना बोलवलं आणि त्यांनी भविष्यवाण्या सुरू केल्या. आणि भविष्यवाणी त्यांनी डोळे झाकले आणि त्यांनी भविष्यवाणी सुरू केली. हे इथं ब्रदर बसलेले आहेत आणि ह्या ब्रदरचं लग्न येणाऱ्या 3 महिन्यात होणार आहे. काय भविष्यवाणी केली? ह्या सेवकाच, हे जी ब्रदर बसलेले आहेत, त्यांना उत्तम पत्नी मिळणार आहे. राजू भाऊ, तुम्हाला त्यांनी अशी भविष्यवाणी केली. आणि हे तरुण आहेत आणि यांचं लग्न खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. ते सेवक उठले आणि ते म्हणले, 4 महिन्यापूर्वीच माझं लग्न झालंय. काय करायचं त्या भविष्यवाणीचं? प्रेज द लॉर्ड. आता का परत लग्न होणार आहे का? पाप चर्चचं मोठं नुकसान करू शकतो. खोटी भविष्यवाणी. त्या सगळ्या लोकांनी पाहिलं की, ते सगळ्या लोकांना, मंडळीला माहित होतं की या व्यक्तीचं 4 महिन्यापूर्वी लग्न झालं आणि हे म्हणतात की 3 महिन्यांनी तुझं लग्न होईल. कशावरून ही भविष्यवाणी खरी आहे? प्रेज द लॉर्ड. म्हणून खोट्या भविष्यवाण्या खूप चुकीच्या आहेत आणि ते खोटे सेवक आहेत. देवाने नाही सांगितलं, ते म्हणतात देवाने सांगितलं आणि ते देवाने सांगितलेलं नसतं. प्रेज द लॉर्ड. आणि हे चर्च पापात पडतं, हे पुढच्या पिढीवर येतं. प्रेज द लॉर्ड. सेवकाईवर येतं. हे अद्भुत गोष्टी आहेत. देव या सगळ्याकडे गंभीरपणे पाहतो. प्रेज द लॉर्ड. देव या सगळ्या गोष्टीकडे गंभीरपणे पाहतो. म्हणून छोट्या गोष्टी असतील जीवनामध्ये, तुमच्या जीवनात पराजय का आहे, तुमच्या जीवनात समस्या का आहेत, हे शोधायला पाहिजे. प्रार्थना करायला पाहिजे. आत्मिक कारण शोधायला पाहिजे. प्रभू, मला ज्या प्रार्थना तुम्ही करतात की प्रभू मला उचल, प्रभू माझी परिस्थिती बदलू दे, प्रभू मला ब्लेस कर, पण परिस्थिती बदलत नाहीये. घराचं काम सुरू करतो पण होत नाहीये, पैसे साठवायला लागतो पण होत नाहीये. काहीतरी कारण येतं आणि सगळे पैसे दवाखान्यात जातात. काहीतरी कारण आहे, काहीतरी नीट करायला जातो, काहीतरी बिघडतं. याच्या मागे आत्मिक कारण शोधा. दावीद राजाने पाहिलं की दुष्काळ पडलाय, लोक त्रस्त झालेत, लोकांमध्ये अशांतता आहे. तो गेला देवाजवळ, त्यांनी प्रार्थना केली की प्रभू याच्या मागचं कारण काय आहे. आणि देव त्याला म्हणाला, खुनी शाऊल, देव तुम्हाला सांगेल तुमचं आत्मिक कारण, छोटा असेल मोठा असेल सांगेल.